नागपूरच्या जरीपटका परिसरातील बाराखोली चौकात चोरट्यांनी सोमवारी रात्री 3 दुकानांवर हात साफ केला। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 2 कुख्यात चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार दिनेश तलरेजा यांचं बाराखोली चौकात मेट्रो मोबाईल नावाचं मोबाईल दुकान आहे। 26 जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून 65 नवीन आणि जुने मोबाईल फोन आणि 3 स्मार्ट वॉच लंपास केली, ज्यांची किंमत अंदाजे 2.5 लाख रुपये एवढी सांगण्यात आली आहे। सकाळी दुकान उघडल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला। त्याच रात्री चोरट्यांनी जवळच्या कपड्याच्या दुकानात चोरी करण्याचाही प्रयत्न केला, पण त्यांना काहीही सापडलं नाही। यानंतर त्यांनी आपला मोर्चा आणखी एका मोबाईल दुकानाकडे वळवला। त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र शटरला सेंटर लॉक असल्याने ते चोरी करू शकले नाही। तपासादरम्यान एक संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। त्या फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवून त्याच्या साथीदारासह त्याला अटक करण्यात आली। अटक केलेल्या चोरट्यांमध्ये कपिलनगर परिसरातील रहिवासी कौशिक गेडाम आणि ऋतिक पाटील यांचा समावेश आहे। त्यांच्यावर यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केलाय। दोन्ही इस्मांना ताब्यात घेतलं। त्या इस्माचे नाव आहे कौशिक उर्फ चिंटा दयाशंकर गेडाम, वय 22 वर्ष, व ऋतिक उर्फ दद्दू राजेश पाटील, वय 22 वर्ष। हे दोन्ही पण आहे मिसाळ लेआउटला आणि कपिलनगरच्या एरियामध्ये राहतात। तर त्यांनी आम्ही त्यांच्याकडे माहिती घेतली असता तर त्यांनी त्यांच्या घरी जे काही मोबाईल चोरलेले होते ते ठेवलेले होते। आम्ही त्यांची पंचासमक्ष घरझडती घेतली असता चोरलेले सगळे मुद्देमाल आहे तो आम्ही त्यांच्याकडनं रिकव्हर केलेला आहे। आरोपीचा पुढील तपास चालू आहे। डीपी पथक छापे API ठाकूर व त्यांची टीम पुढील तपास करत आहे।